नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फूड न्यूज। एका दमात भ्रष्टाचारी कोमात, सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन। भांडा फूड न्यूज, एका दमात भ्रष्टाचारी कोमात। समृद्धी महामार्गावर मंत्र्यांच्या कारला भीषण अपघात, तिघे गंभीर जखमी, वाहनाचा चुराडा। मंत्र्यांच्या कारनं ट्रकला जोरदार धडक दिली। केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या कारला भीषण अपघात झाला। समृद्धी महामार्गावर वाशिम जिल्ह्यातील मालेगाव नजीक ही घटना घडली। कारनं ट्रकला जोरदार धडक दिली। अपघात झाला तेव्हा मंत्री कारमध्ये नव्हते, त्यामुळे मोठी दुर्घटना टळली। या अपघातामध्ये तिघेजण गंभीर जखमी झाले। जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। पोलीस या अपघाताचा तपास करत आहेत। केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांना नागपूर विमानतळावर सोडल्यानंतर त्यांचे अंगरक्षक, सहकारी आणि कारचालक मेहकरच्या दिशेने जात होते। याच दरम्यान मध्यरात्री समृद्धी महामार्गावर त्यांच्या कारला भयंकर अपघात झाला। कारने ट्रकला जोरदार धडक दिली। अपघात इतका भीषण होता की यामध्ये कारचा चक्काचूर झाला। अपघातात प्रतापराव जाधव यांचे अंगरक्षक, त्यांचे सहकारी आणि कारचालक तिघेजण गंभीर जखमी झाले। मंत्री कारमध्ये नसल्यानं मोठी दुर्घटना टळली। अपघातामध्ये गंभीर जखमी झालेल्या तिघांना पोलिसांनी तात्काळ वाशिम येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं। त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। तिघांची प्रकृती चिंताजनक आहे। मंत्री प्रतापराव जाधव यांना अपघाताची माहिती मिळताच त्यांनी दिल्ली दौरा रद्द केला। ते मुंबईवरून मेहकरला परत आले। त्यांनी जखमींची भेट घेत त्यांच्या प्रकृतीबाबत विचारपूस केली। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा अपघात समृद्धी महामार्गाजवळ माळेगावजवळ झाला। मंत्री प्रतापराव जाधव यांची कार नागपूरवरून मेहकरच्या दिशेने जात होती, तर मुंबईवरून एक मिनी ट्रक नागपूरकडे जात होता। या ट्रकने महामार्गावर अचानक युटर्न घेतला, त्यामुळे चालकाचं कारवरील नियंत्रण सुटलं आणि या कारनं ते ट्रकला जोरदार धडक दिली। अपघातामध्ये जीवितहानी झाली नाही, मात्र कारमधील तिघेजण गंभीर जखमी झाले। अपघातात कारचा चुराडा झाला। पोलीस अपघाताचा तपास करतात।